विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ना, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. गोष्ट म्हणजे काय अशी स्टोरी नाहीये. एक घडलेली घटना सांगतो, की आमच्या साताऱ्यात एक बेस्ट कॉलेज आहे. तिथं फिजिक्सचे एक्स्ट्राऑर्डिनरी शिक्षक आहेत. मग 2013 सालची गोष्ट आहे. 2013 मी तुम्हाला सांगतो सिलेबस वगैरे चेंजेस झाले होते. मुलं पॅनिक मोडमध्ये होती. मग सरांनी ना आय-एम-पी क्वेशन दिले. ओके. सरांनी आय-एम-पी क्वेशन्स दिले. मी बघितले खरोखर ते आय-एम-पीच क्वेशन्स होते म्हणूया आपण. आणि एक्झाम झाल्यानंतर मुलांची रिएक्शन काय होती? एक बी आला नाही प्रश्न त्यातला. एक बी आला नाही प्रश्न. मुलं नाराज. काय दिलेत प्रश्न? एक पण आला नाही त्यातला. तर पहिला प्रश्न सरांनी दिला होता, डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. हा जुन्या काळातला हा फेव्हरेट प्रश्न होता. नाही आला परीक्षेत प्रश्न तो. नव्हता. अरे, पण मास दिले होते ऑब्जेक्टचं, वेलॉसिटी दिली होती, सर्क्युलर ट्रॅक रेडियस दिलं होतं आणि फाइंड सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट असा प्रश्न विचारला होता. म्हणजे सरांनी पहिलाच प्रश्न दिला होता ना, तोच आला ना परीक्षेत. पण तुम्हाला नाही वाटत, तुम्हाला वाटतं डिस्टिंग्विश आलं पाहिजे. अरे, एका पेपरमध्ये बोर्डला आलं होतं, सेंट्रिफ्युगल फोर्स एक्सप्लेन करा. डिस्टिंग्विश तुम्ही करताय, मग त्यातले पॉइंट लिहा ना. मग मला ह्या व्हिडिओमध्ये तेच सांगायचंय, की फिजिक्समध्ये लॉज आहेत. मग स्टेट आता हे केमिस्ट्री मधला शब्द चुकून आला हेनरीज लॉ. स्टेट फॅराडेज लॉ असं नाही परीक्षेत येणार. त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल येऊ पण शकतं. स्टोक्स लॉ नुसतं स्टेटमेंट नाहीत विचारणार. न्यूमेरिकल आहे. लॅपलास लॉ न्यूमेरिकल केल्याशिवाय गत्यंतर नाही. पर्याय नाहीये हे लक्षात घ्या. कारण हे वाक्य महत्वाचं लक्षात आलं का? फक्त स्टेटमेंट करू नका. तर न्यूमेरिकल्स करा. मग पेपर सोपा जाईल. मग मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन दाखवणार आहे मी. मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन दाखवणार आहे. सांगतो लक्ष द्या बघा, की इथं कॉइल आहे बरं का. ओके आणि हा गॅल्व्हनोमीटर आहे. कुठला सप्लाय दिलाय का सांगा आपण? इलेक्ट्रिक सप्लाय आहे का काही? नाही. म्हणजे गॅल्व्हनोमीटर 0 डिफ्लेक्शनला असणार आहे. ओके, स्टेडी स्टेटला असणार आहे. पण मी जर बघा मी काय सांगतोय नॉर्थ पोल, साउथ पोल हा मॅग्नेट जर इकडं आणलं, मॅग्नेटला इकडं घेतलं, तर काय होणार आहे, की जे मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स असेल, जो ह्याच्यावर लिंक्ड आहे त्या कॉइल बरोबर, तो चेंज होणार आणि हा फ्लक्स चेंज झाला, की या कॉइलमध्ये ई-एम-एफ डेव्हलप होणार. बरं या कॉइलमध्ये ई-एम-एफ डेव्हलप होतोय, हे कशावरून कळणार? रिफ्लेक्ट होणार ना गॅल्व्हनोमीटर. ओके. म्हणजे व्हेनेव्हर देअर इज चेंज इन फ्लक्स associated with the coil किंवा सर्किट, then ई-एम-एफ इज इंड्यूस्ड इन द सर्किट. बरोबर आहे? याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो हा फर्स्ट लॉ आहे. त्याच्यावर न्यूमेरिकल नाही आहे. पण सेकंड लॉ काय आहे, की जेवढा जास्त फ्लक्स चेंज होणार, तेवढा जास्त ई-एम-एफ इंड्यूस होणार. म्हणजे ई-एम-एफ इंड्यूस्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स आणि इथून आपल्या फॉर्म्युल्याला सुरुवात झाली. मायनस डी फाय बाय डी हा पहिला फॉर्म्युला आहे. ओके. E इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी आता मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करत जाणार आहे. पहिला फॉर्म्युला लिहून घेतला का सगळ्यांनी? घेतला ना? ओके. आता सांगतो. मॅग्नेटिक फील्डचं युनिट आहे वेबर पर मीटर स्क्वेअर. वेबर पर मीटर स्क्वेअर लक्षात घ्या. मग ऑब्व्हियसली मग फायचा फॉर्म्युला येणार बीए. चला तो इथं पुट करूया. आपण एक काम करूया का मॉड्युलस घेऊया लक्षात घ्या. मग इथं डी बाय डी घेऊया आणि फाय ची व्हॅल्यू इथं बीए पुट करूया आपण. फाय ची व्हॅल्यू काय पुट करूया आपण? बीए. ओके. मग आता फॉर्म्युला असा तयार होईल बघा पहिली गोष्ट म्हणजे पहिलं इथं डी फाय बाय डी होतं. मग डी फाय म्हणजे ऍक्च्युअली फाय टू मायनस फाय वन आणि डी म्हणजे टाइम इंटरवल. मी न्यूमेरिकल पण घेणार आहे बरं का विथ म्हणजे फॉर्म्युला तुम्हाला देतोय पण न्यूमेरिकल पण सांगतो. मग फाय टू चा फॉर्म्युला असा होऊ शकतो B2A2 मायनस B1A1 अपॉन dt. आता न्यूमेरिकल वाचून आपल्याला ठरवावं लागतं. समजा बघा मी काय म्हणतोय, मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे. पण कॉइल पहिल्यांदा सर्क्युलर शेपमध्ये होती, नंतर तिला स्क्वेअर शेपमध्ये कन्व्हर्ट केलं, तर एरिया बदलणार पण मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे. मग मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट असेल तर फॉर्म्युला असा येईल BA2 मायनस A1 अपॉन dt. पण काही केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी होतं. कॉइल सेम आहे किंवा कॉइलला मॅग्नेटिक फील्डमधून तुम्ही बाहेर काढता. याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार आहे, पण एरिया कॉन्स्टंट. मग एरिया कॉन्स्टंट असेल तर आत येणार B2 मायनस B1 अपॉन टाइम इंटरवल. लिहून घ्या ना. लिहून घेतलं तुम्ही? लिहून घेतलं की नाही? घेतलं ना? ठीक आहे समजून घ्या. मग हे एवढ्यापैकी कुठला फॉर्म्युला वापरायचा हे न्यूमेरिकल बघून कसं ठरवायचं सांगतो. पण आता पुन्हा एक काम करूया. हा जो इंडक्टर आहे ना, हा त्याचा इंडक्टन्स आहे. ओके. जो फ्लक्स एसी सर्किटमध्ये आहे ना, तो
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट असतो बरं का बाळांनो. मग एन फाय इक्वल्स टू एल आय हे पण लक्षात घ्या. आता एल म्हणजे कोण? सेल्फ इंडक्टन्स लक्षात घ्या. मग जर मी याचं डेरिव्हेटिव्ह काढलं डी फाय बाय डी टी दॅट इक्वल्स टू एल डी आय बाय डी टी असं लिहितो. मग हा सुद्धा ईएमएफ इंड्युसरचा फॉर्म्युला आहे. आता हे एन कुठून आणलं? नंबर ऑफ टर्न्स. मगाशी आपण नव्हतं कन्सिडर केलं. तर केलं कन्सिडर लक्षात घ्या. आता समजा एकच कॉइलच्या ऐवजी 2 कॉइल असतील तर ईएमएफ इंड्युसरचा फॉर्म्युला एम डी आय बाय डी टी. पण हे एम कोण आहे? म्युच्युअल इंडक्टन्स. मग सेल्फ इंडक्टन्स असू दे, नाहीतर म्युच्युअल इंडक्टन्स असू दे, या दोघांचं युनिट आहे हेनरी आणि हेनरी इज इक्विव्हॅलंट टू ओहम सेकंद. ओके. मग मला एक सांगा, तुम्ही विचार करून याचं युनिट सांगा. याचं युनिट काय सांगा? ओहम सेकंद. याचं युनिट काय? सांगू? वरती कोण आहे रे? डी-आय आहे ना. डी-आय म्हणजे कोण आहे? करंट. अँपिअर युनिट आहे. डी-टी म्हणजे टाईम, सेकंद युनिट आहे. मग अँपिअर पर सेकंद युनिट येणार. कुठलं युनिट येणार? अँपिअर पर सेकंद. तर चला परीक्षेत आलेल्या प्रश्नाला सुरुवात करूया. हा प्रश्न परीक्षेत 2 वेळा आलेला आहे. एकदा 2 मार्काला आला आणि एकदा 3 मार्काला आलाय. चला गिव्हन डाटा लिहूया आपण. गिव्हन ईएमएफ दिलाय. ईएमएफ दिलाय 96 मिलीव्होल्ट म्हणजेच 96 मिली म्हणजे लक्षातच ठेवायचं -3 फॅक्टर येणार व्होल्ट. ठीक आहे. करंट युनिट बघा. युनिट बघा 1.20 अँपिअर पर सेकंद. अरे म्हणजे डी-आय/डी-टी ची व्हॅल्यू दिली ती 1.20 अँपिअर पर सेकंद. आता ई इक्वल्स टू फॉर्म्युला आठवा एल-डी-आय/डी-टी. मग त्यांनी ई दिलंय, डी-आय/डी-टी दिलंय, एल उरलंय. एलच्या ऐवजी आपण एम लिहूया कारण म्युच्युअल इंडक्टन्स विचारलाय रे. फॉर्म्युला अगदी सिमिलर आहे. एल नाहीतर एम. सोडवूया ना आपण आता फॉर्म्युला पुट. 2 मार्काला परीक्षेत प्रश्न आला. काय अवघड आहे? काही अवघड नाही. ई अपॉन डी-आय/डी-टी म्हणजे एल येणार. एल नाही मी सारखं एल का लिहितोय? ओके, एम म्हणूया आपण. मग एम इक्वल्स टू ईएमएफ किती आहे रे? ईएमएफ आहे 96 मिलीव्होल्ट. मिली म्हणजे 10⁻³ ओके. खाली किती व्हॅल्यू आहे? 1.2. 1.2 च्या ऐवजी 12 करूया आपण हां. आणि वरती एक 0 वाढवूया आपण. ठीक आहे. मग मला सांगा 12 8 जा 96 80 इंटू 10⁻³ हेनरी. आता -3 लिहिलं नाही तर मिली लिहायचं असतं. आन्सर चेक करा आले की नाही. आता बोर्डमध्ये 2024 चा पेपर किंवा पेपर बघा. तुम्हाला असा प्रश्न सापडेल. 91 मिलीव्होल्ट दिलंय. 91 ईएमएफ इंड्युस्ड. डी-आय/डी-टी ची व्हॅल्यू 1.3 अँपिअर पर सेकंद दिलंय. 13 7 चा 91 ना. 13 7 91 ना. म्हणजे इथं 70 उत्तर येणार आहे. मग हा प्रश्न 3 मार्काला विचारला आणि हा 2 मार्काला. काय पाहिजे आणखीन तुम्हाला? सोपे प्रश्न आहेत. मग आता हा बघा बघू. सगळ्यात महत्वाचं डी-आय काढलं पाहिजे इथं बघा. चेंजेस फ्रॉम 5 अँपिअर टू 1 अँपिअर. म्हणजे 1 - 5 म्हणजे -4 अँपिअर चेंज आहे. सांगू का? निगेटिव्ह साइन आपण घेणारच नाहीये बरं का. मॉड्युलसमध्ये पॉझिटिव्हच करणार आहे. अजून काय दिलंय बघा 10 मिली हेनरी इंडक्टन्स दिलाय. ओके 10 इंटू 10⁻³ हेनरी. ओके. डी-टी म्हणजे टाईम इंटरव्हल पण दिलाय 0.2 सेकंद दिलाय 0.2 सेकंद. आता ईएमएफ इंड्युसरचा फॉर्म्युला एल-डी-आय/डी-टी. ओके. एल डी अरे मी परत माझ्याकडून ती चूक होते बरं का. इथे एम आहे बरं का म्युच्युअल एम-डी-आय/डी-टी. आता एमची व्हॅल्यू आहे 10 इंटू 10⁻³ डी-आयची व्हॅल्यू -4 डी-टीची व्हॅल्यू आहे 0.2 हे सॉल्व्ह करूया. तुम्हाला आन्सर मिळून जाईल. समजून घेण्याचा प्रयत्न करा. सिंपल न्यूमेरिकल आहे. आता हा न्यूमेरिकल बघा. करंट थ्रू अ कॉइल ऑफ सेल्फ इंडक्टन्स. ओके सेल्फ आहे बरं का आता 10 मिली हेनरी. म्हणजे 10 इंटू 10⁻³ हेनरी. डी-आय/डी-टी ची व्हॅल्यू आपण जरा डायरेक्टली लिहूया रे. डी-टी दिलंय 0.1 सेकंद. ओके. आणि करंट चेंजेस 1 अँपिअर आहे. म्हणजे याची व्हॅल्यू 10 येणार आहे. अँपिअर पर सेकंद. 0.10 वरती वाढवूया ना आपण. तर विचारलंय काय ईएमएफ इंड्युस्ड एल-डी-आय/डी-टी. एलची व्हॅल्यू आहे 10 इंटू 10⁻³ आणि इंटू 10 0.1 आन्सर येणार आहे. 0.1 व्होल्ट कारण 10 इंटू 10 100. ओके. हे 10⁻³ म्हणजे 1/1000 म्हणजे 1/10 म्हणजेच 0.1 व्होल्ट आन्सर येणार. मग झाला का हा टाइप क्लिअर तुमचा? झालं ना लक्षात घ्या. आता समजून घ्या इथं बघा सर्क्युलर कॉइलमध्ये 100 टर्न्स आहेत. ओके. त्याच्यानंतर क्रॉस सेक्शनल एरिया पण दिलेला आहे आपल्याला. मॅग्नेटिक फील्ड पण दिलेला आहे आणि फ्लक्स विचारला. अरे फ्लक्सचा फॉर्म्युला काय? बी इंटू नंबर ऑफ टर्न्स.
इंटू नंबर ऑफ टर्न्स घेऊया आपण लक्षात घ्या. ओके. आता मी तुम्हाला सांगतो तुम्हाला टोटल फ्लक्स काय मग बीच व्हॅल्यू काय दिले बघा 1 टेस्ला एरिया पण 1 आहे नंबर ऑफ टर्न्स 100 आहे. मग 100 वेबर वेबर असं आन्सर येईल लक्षात घ्या. हा सोडवताय तुम्ही. ओके. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे कॅपिटल एम दिलंय 1.5 हेनरी. डी-आय/डी-टी डायरेक्ट काढूया आपण. 0 ते 10 अँपिअर म्हणजे करंट चेंज 10 अँपिअर आहे. 0.2 सेकंद आहे. 1 वरती वाढला की 50 अँपिअर पर सेकंद येईल. या 50 न 1.5 ला मल्टिप्लाय केलं की 75 येणार आहे लक्षात घ्या. पण फ्लक्स फक्त विचारलंय का त्यांनी? फ्लक्स ओके. फ्लक्स फ्लक्स कसा फाइंड आउट करणार? सांगतो. फ्लक्स इज प्रपोर्शनल टू आय मगाशी दिलं होतं. मग दॅट इक्वल्स टू येणार आहे एम-आय. एमची व्हॅल्यू दिली म्युच्युअल 1.5 आणि करंट करंट 10 अँपिअर चेंज म्हणजे 15 वेबर आन्सर येणार. म्हणजे तुम्हाला बाळांनो, आता हे मी फायनल न्यूमेरिकल घेतोय बरं का लक्षात घ्या. तुम्हाला बाळांनो, नुसतं स्टेटमेंट करायचे नाहीत एवढं मला सांगायचं होतं. आता आज दिवसभरात तुम्ही जर केलं कुठलाही फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचा कुठलाही प्रश्न केला, विथ न्यूमेरिकल करायचं आहे हे लक्षात घ्या. इथे काय दिलंय बघा. एरिया दिलाय 1 मीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक फील्ड दिलंय. आता मॅग्नेटिक फील्ड रिड्यूस केलंय. अरे वाह! म्हणजे इनिशियल मॅग्नेटिक फील्ड 3 टेस्ला होतं. वेबर पर मीटर स्क्वेअर. नंतर ते रिड्यूस्ड टू म्हणलंय. रिड्यूस्ड बाय इथं बघा 3चं 1 झालंय. म्हणजे रिड्यूस्ड बाय 2 वेबर पर मीटर स्क्वेअर. रिड्यूस्ड बाय म्हणलं की सबट्रॅक्शन करायचं असतं. पण रिड्यूस्ड टू म्हणलं की आहे ती व्हॅल्यू घ्यायची 1 टेस्ला. डी-टी म्हणजे टाईम इंटरव्हल 0.5 सेकंद दिलाय. ई-एम-एफ इंड्यूस्ड विचारलंय आणि एरिया आहे 1 मीटर स्क्वेअर. मग डायरेक्टली मी लिहिणार नंबर ऑफ टर्न्स काय दिलेत का त्यांनी? नाही. मग मी डायरेक्टली लिहिणार आहे ई-एम-एफ इंड्यूस्ड ए इंटू ब्रॅकेट B2 मायनस B1 अपॉन टाईम इंटरव्हल. लकीली एरिया 1 दिलाय. B2 मायनस B1 -2 येईल. टाईम इंटरव्हल 0.5 आहे. ओके. बघा आता मी सांगतो. डिनॉमिनेटरमध्ये 0.5 आलं की 1/2 घ्यायचं. ते 2 वर जाईल. 2 2 जा 4 पॉझिटिव्ह घ्या आन्सर आणि व्होल्ट आन्सर मिळालं. मग आता माझं काम झालेलं आहे. प्रश्न सोपे आहेत. ई-एम-आय आणि एसी सर्किटला सोडायचं नाही लक्षात घ्या. 13 मार्काला 2 टॉपिक आहेत. लॉजिकली विचार केला तर रोटेशनल डायनामिक्स तुम्ही कितीतरी वेळा केलाय. परफेक्ट करा. ई-एम-आय, एसी सर्किट परफेक्ट करा. 3 टॉपिक 20 मार्क झाले. ड्युअल नेचर मॅग्नेटिक करा 2 टॉपिक 10. 30 मार्क इथेच झाले. काय पाहिजे आणखीन सांगा बघू? पण कुठलाच टॉपिक मिस करायचा नाही. प्रत्येक टॉपिक मधलं डेफिनिशन करायचे, प्रत्येक टॉपिक मधलं लॉ करायचे, मग पेपर सोपा जाईल. मग आता तुम्हाला मी दिलाय होमवर्क, की या टाइपचे प्रॉब्लेम शोधा, करा आणि ओळखा प्रॉब्लेम ईझी आहेत. कुठेतरी लॉग टेबल लागतंय का? नाही लागत. सीईटीसाठी पण इम्पोर्टंट आहे. करा. ऑल द बेस्ट.